कंस महाराज म्हणाले या पुढे या. आणि तो आला. कोण? थोडा अवस्थंभ. भयंकर मोठा कोण? राक्षस आला. महाबळ नाव त्याचं. जसं नाव तसा बलदंड. काही लोक जसं नाव असेल तसे असतात, पण काहींच्या नावाबद्दल काय नाव एक आणि दुसरंच काहीतरी. पण नाही, हा महाबळ म्हणजे महाबळ. पुढे आला अशा मोठ्या मिशात दाढी वाढलेली भयंकर राक्षस समोर आला. का तर कंस महाराजांचं तोंड उतरलेलं होतं. काय करावं समजत नव्हतं. का? याचं कारण असं, गोकुळात कृष्ण भगवान अवतरित झालेले आहेत, पोहोचले गोकुळापर्यंत. गोकुल में प्रगट भये, गोकुल में प्रगट भये भगवान. हो गोकुल में प्रगट भये भगवान, प्रगट भये भगवान, प्रगट भये भगवान, प्रगट भये भगवान. नंद जी के घर में नौबत बाजे, नंद जी के घर में नौबत बाजे. ढोल मृदंग और तान, ढोल मृदंग और तान. प्रगट भये भगवान, गोकुल में प्रगट भये भगवान, गोकुल में प्रगट भये भगवान. गोपाल कृष्ण महाराज की. गोकुळामध्ये सगळी कथा सगळ्यांना माहिती आहे. जन्म कसा झाला आणि पोहोचले कुठे? गोकुळात यशोदेच्या घरी. तिकडे आनंद सोहळा सुरू झाला. आता घरात बाळ जन्माला आलं की काय आनंद असतो. याविषयी बरंच बोलता येईल. देशामध्ये परिस्थिती अशी आहे, इतर धर्मियांची संख्या भयंकर वाढत चाललेली आहे आणि हिंदूंची मात्र कमी होत चाललेली आहे. आज या देशात सर्व धर्म समभाव, फक्त हिंदू बहुसंख्या आहेत म्हणून इथे सर्व धर्म समभाव आहे, अन्यथा तो राहणार नाही. जेव्हा ते इतर जण बहुसंख्य होतात तेव्हा ते कसं वागवतात ते तुम्ही आता बांगलादेशला पाहिले. जिवंतपणी जाळलेलं आहे जिवंत, काही कारण नसताना. इतके क्रूर आणि भयंकर लोक आहेत, तरीही आपण सगळ्यांशी मानवतेने वागतो आहोत. पण आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो आहोत. आपण आपली संख्या कमी करून घेतली, कारण ही लोकशाही संख्येचं युद्ध आहे. त्यामुळे संख्या हे बळ अत्यंत महत्वाचं आहे. ज्ञानी, बुद्धिमान, विद्वान सगळ्या लोकांनी याविषयी अत्यंत विचार करायची गरज आहे. कारण जे काही नीती नियम आणले आपण मागे, हम दो हमारे दो, त्यामुळे सगळा सत्यानाश होतोय. पण नाही, देश टिकवायचा असेल, नाहीतर आज जवळपास 21 देश आपल्यापासून तुटून दूर गेलेले आहेत. अफगाणिस्तान आपला होता, पाकिस्तान आपला होता, बांगलादेश आपला, ब्रह्मदेश आपला, सगळे गेले 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 करता काश्मीर चाललाय, बांगलादेश, पश्चिम बंगाल चाललाय, केरळ चाललाय. कसं चालेल? म्हणून जुन्या काळी आशीर्वाद जो होता, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, आता तुम्हाला सांगतो ही पुढचं युद्ध हे संख्येचं आहे आणि ते आता पुरुष लढणं कठीण आहे. हा विडा स्त्रियांनाच उचलावा लागेल. जर स्त्रियांनी ठरवलं, महिला वर्गाने ठरवलं, तर हा संख्येचा विडा तुम्ही उचलू शकता. येणाऱ्या नवीन पिढीच्या सगळ्यांना मार्गदर्शन करू शकता. कारण आजी आजोबा म्हणतात नाही बा, ते नातवाचं आमचं काही करणं होणार नाही, त्याला तुम्ही पाळणा घरात टाका. मग मुलं काय म्हणतात, मग ठीक आहे तुम्हाला वृद्धाश्रमात टाकतो. मग आम्ही नातवांना जर पाळणा घरात टाकलं, आजी आजोबांनी नातवांचं 1 नाही 8 होऊ दे, आम्ही सगळ्यांचं करतो. पण असं केव्हा कराल? जेव्हा गोकुळीच्या सुखा, जेव्हा शरीर उत्तम असेल तेव्हा तुम्ही 1 नाही 4 नातवांचं करू शकाल. तर यासाठी पहिले आजी आजोबांना हा विडा उचलावा लागेल की कितीही बाळं असतील घरात. कारण शेवटी विचार करा, आपलं 1 बाळ असणार आहे, त्याच्या विरुद्ध 10 लोक लढायला येणार आहेत. आणि हे युद्ध अटळ आहे. 47 साली देशातल्या लोकांनी ते पाहिलं. भयंकर पाकिस्तानला आज हिंदूंच्या मोठ्या मोठ्या हवेल्या, नुसते बंगले हवेल्या जमवत बसले हिंदू आणि संख्या कमी केली. संख्या वाढवली नाही, ती हवेल्या तिथे जशाच्या तशा पडलेल्या आहेत. आज तिथे खाटीकखाने सुरू झाले आहेत हिंदूंच्या मंदिरांमध्ये, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये. याचं मूळ कारण म्हणजे हिंदूंनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा जो आशीर्वाद होता आपल्या पूर्वजांचा, हा याच्यासाठी होता की आमचं 1 बाळ असेल, त्याला
8 जणांशी लढावं लागेल, पण जर त्याच्यासोबत अजून 8 तलवारी घेऊन भावंड सोबत असतील तर मग या युद्धामध्ये आपण टिकू. कारण आपल्याला युद्ध करून कोणाला नायनाट करायचं नाहीये. कारण आपला हिंदू धर्म कोणाचा विनाश सांगत नाही, सगळ्या जगाने सुखी राहावं अहो ही आमची इच्छा आहे. पण दुसऱ्यांची ती इच्छा नाहीये ना. दुसऱ्यांची इच्छा तुमचा सर्वनाश आम्ही करू, आणि ते करतायत. यासाठी आपल्या सगळ्यांना पुनर्विचार करायची गरज आहे. गोकुळीच्या सुख आपलं आरोग्य. जुन्या काळातले लोक 75-75 वर्षापर्यंतचे कोण होते? शेलार मामा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये तलवार बहादर असलेले मामा भाचा पडलाय. कोण? तानाजी मालुसरे खाली पडलाय, पण मामानी तलवार पुढे सांभाळली आणि शत्रूचा काप उडवून टाकली 75 वर्षाच्या शेलार मामानी. असे सगळ्यांनी होण्याची गरज आहे. कारण युद्ध पुढचं अटळ आहे. लढाईची सगळ्यांना तयारी करावीच लागणार आहे. तरच जे पराक्रमी शूरवीर असतात, जे पुढे होणाऱ्या युद्धाची पूर्वतयारी आधी करून ठेवतात, तेच विजयी होतात. म्हणून हे धर्माशी युद्ध निश्चित होणार आहे, अटळ आहे. कारण सुखाचा तोच मार्ग आहे. अनंत काळापासून युद्ध होत आलंय. प्रभू रामचंद्र अवतरित व्हायच्या आधी कोण पोहोचला होता? रावण. गोपाल कृष्णाच्या अवताराच्या आधी कोण आलेला आहे? कंस मामा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच अफजल खान येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे सज्जन यायच्या आधी, परमेश्वराचा अवतार व्हायच्या आधी दुष्ट अधिक जागरूक असतात. किंबहुना मी म्हणेन की दानव जागेत जास्त शक्तिशाली आहे, संघटित आहे, पण देव मात्र कायम आपण पाहतो सगळ्या इतिहासातल्या कथांमध्ये देव मात्र निश्चिंत आहे, सुखासीन आहे. नाही असं करून चालणार नाही. तर देवाचा मार्ग जो आहे शेवटी मग परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो. पण परमात्मा म्हणतो तुम्ही पण तर अवतार आहात, आपण सगळे तर अवतार आहोत, त्याचं कार्य आपल्याला वाढवायचं आहे. आणि तिकडे गोकुळात कृष्णाचा जो अवतार झालेला आहे, तर इकडे कंस मामाची मात्र आता घाबरगुंडी उडाली. कारण काही राक्षस पाठवून पाहिले. एक खास ब्युटी पार्लर मधून आज जाऊन बाहेर आलेली मावशी आली, एक सगळ्यांची लाडकी मावशी. माहितीये तुम्हाला कोण? पूतना मावशी. खास ब्युटी पार्लर मध्ये गेली होती. जाताना अशी भयानक होती, तिकडून बाहेर निघताना अशी विश्वसुंदरी बाहेर पडली. बरेच वेळा आपण असं लग्नात पाहतो, लग्नात मुलगी विश्वसुंदरी, दुसऱ्या दिवशी साबणाने आपलं धुवून काढलं की लाईफ बॉयने धुतलं की दुसऱ्या दिवशी काय बोलायचंच काम नाही. अशी मजा. तशी ही पूतना मावशी आली आणि गोपाळ कृष्णाला ठार करण्याचा प्रयत्न केला, पण तिचाही भगवंतानी उद्धार केला. असे अनेक राक्षस आले पाठवले, पण कोणी कोणाचं कृष्णाच्या समोर चाले ना. हे जेव्हा पाहिलं कंसाने, तो म्हणाला काय करू मज युक्ती न सुचे, शत्रू माझा धिंदा धिंदक धिंदक, शत्रू माझा गोकुळी निवस, उपाय कैसे ना सुचती मजला, काय करू मज. काय करू? कंस महाराज म्हणायला लागले, अरे काय करू कळत नाहीये मला. आता खरं वाटायला लागलं मी एवढा पराक्रमी, इतके राक्षस माझ्याकडे, धन संपदा सगळं आहे, पण तो छोटासा कृष्ण माझ्या सगळ्या राक्षसांचा निपात करतोय. तू खरंच का काय भगवान आहे का काय? मला शंका वाटायला लागली. आता मार्ग सुचत नाही. काय करू मज युक्ती न सुचे, शत्रू माझा गोकुळी निवसे, त्यासी वधाया उपाय कैसे ना सुचती मजला. आणि तेवढ्यात तो महाबलाढ्य राक्षस पुढे आला. तो म्हणाला, कंस महाराज अरे कशाला चिंता करता, आमच्यासारखे पराक्रमी तुमच्या पदरी आहे. नको काळजी वाहू तू कंसराया, असे शक्त मी प्राण त्याचे हराया. असे शब्द बोले धनु पुत्र तोरे, नृपा वाटले बोलणे सत्य सारे. गोपाल कृष्ण महाराज की. तो म्हणाला, अरे कंसा काही काळजी करू नको, मी जातो, मला पाठव. त्या कृष्णाला केवढा आहे तो? छोटासा आहे, महिनाही झालेला नाही अजून, एवढा लहान आहे.
हा एवढ्याशा बाळाला असं चिरडून येतो मी. वा बाबा आता तुझी मर्जी, जात असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे. आणा रे, लगेच त्याचा आदर सत्कार केला, खूप त्याला धनसंपदा दिली, सोन्याच्या मुठीची तलवार दिली, सगळे जरीचे वस्त्र दिले आणि मोठी जहागीर दिली. आणि अजून जर तू नायनाट करून आला तर मग खूपच तुला वैभव देऊ, जा. तो खरंच गेला. आता निघाला, सत्कार घेऊन एवढा निघाला तो जोशात. पण नंतर पुन्हा विचार करायला लागला. मोठे मोठे राक्षसांचा यांनी नोपात केला. खरंच तर हा पराक्रमी नाही, हा खरंच तो परमात्मा नाहीये. पण आता म्हटलंय तर जाणं भाग आहे. मग आला कालिंदीला, पार केलं. कालिंदी जली स्नान सारुनी, भस्मोधूलित अंग करोनी, माळा टोपी तिळावरोनी, विप्रवेश धरिला. कालिंदी नदीला पार केलं आणि यमुनेचं पाणी काळ आहे, तिथे स्नान केलं. विचार करायला लागला काय करावं, गोकुळात कसं जावं. त्याच्या डोक्यात कल्पना सुचली, असं राक्षसाच्या वेशात गेलो तो, लोक मारून ठोकून हाकलून देतील, मग कसं जावं, सैन्य तर नेता येत नाहीये. मग त्यांनी ठरवलं आपण ज्योतिषाचार्यांचा वेश घेऊया. गोकुळातले लोक मोठे भाविक आहेत, आपलं स्वागत करतील, मग आपण पुढे गंमत करूया. म्हणून त्यांनी कानटोपी घातली, धोतर नेसलं, जानवं घातलं, पंचांग घेतलं, पाटी घेतली, लेखन घेतलं, पुस्तकं घेतले काही, आणि निघाला गोकुळात. गोकुळवासियांनी पाहिलं एवढा मोठा टिळा लावलेला आहे, वंदन करताय, नमो नमः आचार्य, नमो नमः. महाराज कुठून आले? हिमालयातून आलो. सांगायला लागला. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे बापरे, आपण कोण? म्हणे मी ज्योतिषाचार्य आहे. आमच्या गावात कसं काय येणं केलं, आमचं मोठं भाग्य. आइये महाराज. उत्तर भारतातले लोक मोठे, भाषाही त्यांची गोड. आइये पधारिये बिराजो, असं स्वागत केलं. आणि म्हणे मला कळलं तुमच्या राजाला, नंदराजाला पुत्रप्राप्ती झाली आहे, त्याचं भविष्य सांगायला आलो. आणलं दरबारात. नंद महाराजांनी पाद्यपूजा केली, मोठं स्वागत केलं आणि गोपाळ कृष्णाला समोर आणलं. यशोदा माता जेव्हा आणायला गेली तेव्हा करा अरविंदेन परा पदारविंदम, त्या गोपाळ कृष्णाने डाव्या पायाचा अंगठा धरलाय, काळा सावळा कृष्ण, आणि आपल्या ओठांनी चोखतोय आपलाच अंगठा. आईने ते रूप पाहिलं आणि बोट रडले, त्याची दृष्टी काढली आणि म्हणून कृष्ण कन्हैया सुनिए, आपके लिए, आपका ज्योतिष बताने के लिए बड़े महाराज आए हिमालय से, चलो बताते हैं. कृष्ण ही खुदकन हसला. अहो, ज्याला सगळ्या ब्रह्मांडाचं ज्योतिष माहिती आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा, त्याचं ज्योतिष सांगायला हा महाबळ राक्षस आलेला आहे. आणून ठेवलं. कृष्ण आणि टकाटका पाहायला लागल्यावर त्याचे डोळे गरगर गरगर फिरायला लागले. कृष्णाच्या डोळ्याला डोळे मिळवायची त्याची ताकद होईना, छोट्याशा बाळाचे डोळे. आणि ते पाहिल्यावर, त्या कृष्णाचं तेज पाहिल्यावर तो म्हणाला, ये कोई बात अलग ही है. असं करतोय तेवढ्यात त्यांनी ज्योतिष सांगायला सुरुवात केली. नंद महाराज इधर आओ. गणित येत काहीच नाही, सांगायचं सगळं. पंचांग घेतलं, पानं पलटायला लागला, पाटी पेनवर लिहायला लागला, गणित आकडे गणित मांडायला लागला. मध्येच कृष्णाकडे पाहावं, मध्येच म्हणा, अरे 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 अरे. नंद महाराज म्हणे, क्या हुआ महाराज, क्या हुआ? अरे चिंता मत करो, ज्योतिष देख रहा हूं उसका. सगळं पाहिलं. शेवटी म्हणे, काय झालं? अरे 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 अरे, बहुत बुरी बात हुई. बोले, मुझे लगा कि सुपुत्र है, ये तो कुपुत्र है पूरा. म्हणजे काय? अरे हा कृष्ण जसा काळा आहे, हा जसा आत बाहेरून काळा आहे तसा हा आतून काळा आहे. हा तुमच्या कुळाचा सर्वनाश करेल, कुळाची कीर्ती घालवेल. खोड्या अबलांच्या हा करील, खोड्या अबलांच्या हा करील, गमते चोऱ्या करेल, महिलांना त्रास देईल, कुळाची कीर्ती घालवेल. मग महाराज, काही शांती असेल, काही उपाय असेल सांगा. काही शांती नाही. या बायांच्या फंदात पडू नको, मूलबाळ पुन्हा दुसरं होईल. पण हे जर जगलं बाळ तर तुझं कुळाची सगळी अपकीर्ती होईल. महाराज, काही उपाय? एकच उपाय, याला उचल, जंगलात घेऊन जा, खड्डा खोद आणि त्यात याला टाक, वरती मन कठ्ठ करून त्याच्यावर माती दगड टाक. असं म्हटल्यावर नंद महाराजांच्या डोळ्यात अश्रू घळाघळा व्हायला लागले. नंद महाराजांचे अश्रू पाहिल्यावर यशोदा मैया रडायला लागल्या. सगळ्यांना दुःख झालं, गवळणी रडतायत. आणि हे त्या कृष्णाने पाहिलं, अरे माझ्या गोकुळामध्ये जन्माचा आनंदोत्सव सुरू आहे आणि तू माझ्या सगळ्या गोकुळवासियांना रडवतोय माझ्या देखत. थांब, तुला दाखवतो. पण आता कृष्ण भगवान म्हणाले, मी तर आहे एवढासा छोटासा, मी थांब दाखवतो म्हणजे मी काय करणार आहे?
पण त्या भगवंताकडे अनंत लीला आहे. त्यांनी त्याच्या योगमायेला सांगितलं, जा याचा जरा समाचार घे. ती योगमाया प्रवेशित झाली गोकुळामध्ये. सगळं भूकंप आल्यासारखं गोकुळ हलायला लागलं. दडदड दडदड दडदड. जिथे महाबळ बसला होता त्याच्यावरती शिंक होतं, आणि शिंक्यामध्ये काय होतं? माठ होता. मडकं ज्याला म्हणतात माठ. आणि त्या माठामध्ये साईचं घट्ट लोणी दही होतं, मस्त लोण्याचं. आणि ते दही होतं ते शिंक हलायला लागलं. शिंक हलता 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 आता इकडे खाली कोण बसलाय? माठ बसलाय खाली. बरोबर ना? माठ म्हणजे हा महाबळ माठ बसलाय, वरती पण माठ आहे. त्यामध्ये साईचं दही आहे. आणि त्या दह्याचं सगळं गडगड गडगड हालायला लागलं आणि ढपाकन पडलं बरोबर धन्न करून महाबळाच्या डोक्यावर. आता शेवटी ते राक्षसाचं डोकं होतं. तो माठ फुटला आणि सगळं अंगावर ते घट्ट साईचं दही सांडलं. त्याला वाटलं गोकुळात ही स्वागताची पद्धत दिसते. अंगाचं सगळं दही, लोण्याचं कधी बाप जन्मात खाल्लं नाही असं दह्याचं लोण्याचं दही खाऊ लागला. कृष्ण भगवंत समोर आहे. ते म्हणतात, तुला त्रास देण्यासाठी पाठवलंय योगमाये, त्याला तर तू पार्टी देतेच म्हटलं दह्याची. थांबा थांबा भगवंता, पहा माझी लीला. दैत्य महाबळ वदत अमंगळ, दैत्य महाबळ वदत अमंगळ, ऐकून गोकुळ वासी गोपाळ. त्याला दैत्य महाबळ वदत अमंगळ, ऐकून गोकुळ वासी गोपाळ. दुःखित होती नंदादी सकळ, अचेतनाचे दुःख ही प्रबळ, ऐकून वाजफळ धाविती सकळ. पात्र दह्याचे सबळ कपाळी, पात्र दह्याचे सबळ कपाळी, लाटणे हिते शिरले सदगल. देवारे अनपाट पुरावरी, देवारे पाट पुरावरी, परवंटे पडती पायावरी. परवंटे पडती पायावरी, पहार अडगळ घन कुदाळी. खाट वाटती रोकुनी अभिप्राय, लागे अग्नी विप्र दिशासी, धावू लागे चार दिशासी. पडे अळखळे वस्त्र गुंतुनी, पंचांग हिते गेले फाटुनी. मग तो राक्षस वंदुनी हरिला त्राही त्राही असेच वदला. भगवंते ही आवरिली माया, भगवंते ही आवरिली माया, महायज्ञ मम गेला वाया. कंसा सांगे सावध वाया, कंस दचकला तदा म्हणे दाता, कोणा शरण जाऊ आता. गोपाल कृष्ण भगवान की. आता जिथे ते माठ पडलं तसं योगमायेकडे कृष्णाने रागाने पाहिलं की काय हे, त्याला दही, लोण्याचं दही खायला देतेस. थांबा भगवंता, अहो ते तोंड उघडलं तरच मी काही प्रताप करेन ना. तिकडे ती बाई स्वयंपाक करत होती. पात्र दह्याचे सबळ कपाळी, लाटणे. ती लाटण्याने काय करतात? पोळ्या लाटतात. आणि लहान मुलांना घरचे ऐकत नाही, त्यांना लाटण्याने फटके देतात आहे. ते लाटणं त्या बाईने लाटता लाटता बाजूला ठेवलं. त्या योगमायेने उचललं, सू करत लाटणं आलं, याच्या तोंडात आ करून ओढतोय. तेवढ्यात सांडशी बाजूला ठेवली, ती निघाली, ती नाकात. लाटणं सांडशी ओढतोय. लाटणे हिते शिरले सदगली. देवारे आता देव होते. पाठ वरवंटे सगळे घरातले जड बोजड वस्तू धडाधड धडाधड येत आहेत आणि महाबळाच्या अंगावर येऊन पडतायत. पुरता ठेचला जातोय तो. शेवटी योगमाया गेली. देव्हाऱ्याचे तिथे हे मोठे मोठे देव, 3.5 किलोचे बजरंगबली, 4.5 किलोचे गणपती, असे जुन्या काळात देव असायचे. आत्ताच्या काळात मात्र कठीण आहे. छोटासा देव्हारा असतो, त्या देव्हारात 5 ग्रामचे मारुती, आता ते बजरंगबली 5 ग्रामचे, गणपती 7 ग्रामचे, असे छोटे छोटे देव असतात. त्या काळी हे भले मोठा देव्हारा असायचा ना, मोठे मोठे देव असायचे. योगमायाने सांगितलं, इतके दिवस प्रसाद घेताय, चला आज प्रसाद द्यायला. ते सगळे उचलले. धडा देवारे अनपाट उरावरी, वरवंटे पडती पायावरी. पहार अडगळ घन कुदाळी, कुराड चौक्या आणि घरातल्या सगळ्या अडगळीतल्या वस्तू धडाधड धडाधड इतकं ठेचला त्याला.
त्याला काही उमगेच ना, समजेच ना. शेवटी त्याच्या लक्षात आलं इथून पळून जाणं आवश्यक आहे आता. आणि पाहतोय कृष्णाकडे, पाहिल्यावर तो खुदू हसतोय. त्या महाबळाच्या लक्षात आलं याचीच सगळी लीला दिसतेय. बोलत काही नाही पण करतोय सगळं. शेवटी तिथून पळण्यातच मार्ग त्यांनी योग्य ठरवला आणि पळायला लागला. आता जसा पळायला लागला तसा त्याच्याच धोत्रात त्याचा पाय अडकला आणि धोतर फाटलं आणि तसाच पळतोय. सगळीकडे पंचांग फाटलं आणि त्या चुलीतून 2 लाकडं निघाले. दाढी, जटा, मिशा सगळ्या जाळून टाकल्या. त्यामुळे चेहरा सगळा जळल्यामुळे जे भरताला बनवतात ना, त्याला काय म्हणतात, भरतात भाजलेलं वांगे होतं, तसा त्याचा चेहरा झाला. आणि मग पळता पळता शेवटी आडवी खाट आली, धाडकन पडला. आणि मग तिथे पडल्यावर त्याच्या लक्षात आलं पार्टी चुकली आपली. बरेच लोक इकडून तिकडे चालले जातात, मग नंतर त्यांना लक्षात येतं अरे 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 आपली पार्टी चुकली. सगळं जीवन आता निरर्थक झालं. चुकीच्या पार्टीत गेलो आपण. कुठे आपल्या वडिलांची परंपरा, कुठे आपलं काय होतं, आणि आपण नको त्या पार्टीत गेलेलो हो. आणि आता कठीण झालेलं. मग पाहता पाहता सगळं देव काढून घेतो, चिन्हही काढून घेतो, सगळंच काढून घेतो. आणि मग त्या महाबळाच्या लक्षात आलं की कंसाची पार्टी आपली चुकली आहे. पण तो शहाणा होता, महाबळ जरी होता, राक्षस जरी होता, तरी अक्कल होती. त्याने लगेच पार्टी बदलायचा निर्णय घेतला. मोबाईल काढला, भगवंताला प्रणाम केला. क्षमा मज करा तुम्ही प्रभुवरा मत्नी ना धरा. भगवंता तुम्ही छोटे आहात हो, छोटासा बाळ आहे तू कृष्णा, पण तुझी लीला अगाध आहे. मला कळलं नाही, माझी मी मतिमंद सामान्य बुद्धीचा, पण तुझी लीला मी ओळखलं नाही. क्षमा मज करा तुम्ही प्रभुवरा मनी ना धरा. प्रकोप नत जाहलो चरणी तुझी आमावरा. भगवंता क्षमा कर रे, चूक झाली माझी. त्या कंसाच्या नादी लागून मी तुला कसपटा समान समजलो. तू या ब्रह्मांडाचा खरंच नायक आहेस, कळलं मला. त्यामुळे आता तुला मी शरण आलोय, क्षमा कर. आता जो शरण आला त्याला भगवंत क्षमा करतात, त्याला क्षमा केलं. अशा अनेक लीला गोकुळात सुरू झाल्या. करता करता कृष्ण भगवंत आतापर्यंत कडेवर घेऊन यशोदा मैया, नंद महाराज फिरायचे सगळीकडे, सगळीकडे आनंद सोहळा चाललेला आहे. आता घरात बाळ जन्माला आलं की लोक काय वाटतात, पेढे वाटतात. आणि मुलगी जन्माला आल्यावर बर्फी वाटतात. बरोबर, मोठा आनंद असतो. आता पेढे वाटतात, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. सगळीकडे कृष्णाच्या जन्माचे पेढे वाटणं सुरू. महिना झाला तरी पेढे वाटतायत सगळीकडे. परवा आमच्याच एक असे पेशंट आले, ट्रीटमेंट दिली आणि मूलबाळ झालं त्यांना. आणि एवढे वा वा डॉक्टर, मोठा आनंद, आमच्या घरी 11 वर्षांनी मूलबाळ जन्माला आले, हे घ्या. आम्हाला पेढा झाला, मुलगा घ्या. मी म्हटलं मी मुलगा झालेला ऐकलेलं आहे, मुलगी झालेला ऐकलंय, तुम्हाला पेढा कसा काय झाला? असा आनंदाच्या ह्याच्यात अशी गंमत होते. पेढा झाला मुलगा घ्या म्हणे. म्हटलं बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. असा आनंद कृष्णाचा इथे सुरू आहे. कृष्ण भगवंत आता मात्र इतके दिवस पाळण्यात होते. चंदन का पलना और रेशम की दोरी और यशोदा मैया की लोरी. आहा, असा आनंद, त्या इतका आनंद की साक्षात भोलेनाथ सुद्धा निघाले. कारण भोलेनाथ हे स्वयंभू आहेत, त्यांना आईचं सुख मिळालेलं नाही. आईचा लाड कसा असतो, आईचं प्रेम कसं असतं हे पाहायलाच मिळालं नाही. त्यामुळे भोलेनाथ त्या आईच्या स्नेहासाठी, वात्सल्यासाठी ललचावले आणि पाहायला लागले. कमीत कमी आईचं प्रेम आपल्याला अनुभवायला मिळालं नाही, वात्सल्य अनुभवायला मिळालं नाही. तेव्हा विष्णू भगवंतांनी कृष्णाचं रूप घेतलंय आणि यशोदा मैयेच्या घरी मोठा आनंद सोहळा चाललाय. तो जाऊन पाहू तरी. म्हणून भोलेनाथ डमरू घेऊन डुमडुम डुमडुम वाजवायला लागले दारात आणि कृष्णाची ती सगळी मजा पाहतायत. असा सोहळा त्रिभुवनात आनंद सोहळा सुरू आहे. पण त्या कृष्ण भगवंताला पटपट पटपट मोठं व्हायचं होतं, कारण त्याला सगळ्या पुढच्या लीला करायच्या होत्या. आणि कीर्तनकार असे की ते पटकन कोणालाही मोठं करू शकतात, कोणालाही लहान करू शकतात. त्यामुळे कृष्ण भगवंत आत्ता पाळण्यात होते. पाहता पाहता आता चालायचा प्रयत्न करू लागले. नंद महाराजांनी एका बाजूनी धरावं, यशोदा मैयांनी एक बोट धरावं आणि कृष्णाला चालवत चालवत नेतायत. एक पाव चाल रे गोविंदा, एक पाव चाल रे गोविंदा. तो कृष्ण पाव पाव टाकतोय. असं करता करता आनंद. बाजी बाजी रे श्याम तेरी पैंजनिया, बाजी बाजी रे श्याम
श्याम तेरी पैंजनिया, बाजी रे श्याम तेरी, बाजी रे श्याम तेरी, बाजी रे श्याम तेरी, बाजी रे, बाजी रे श्याम तेरी पैंजनिया, बाजी बाजी रे श्याम. पायामध्ये चांदीचे छुमछुम छुमछुम वाजणारे काय म्हणतात त्याला? पैंजण. मराठीमध्ये पैंजण, हिंदी में पायल. हा, पैंजनिया बाजी बाजी रे श्याम तेरी पैंजनिया. नंद ही नाचे, यशोदा ही नाचे, नंद ही नाचे, यशोदा ही नाचे, नंद ही नाचे, बोलो नंद ही नाचे, नंद ही नाचे, बोलो नंद ही नाचे, यशोदा ही नाचे, नाचे यशोदा ही नाचे, नंद ही नाचे भैया. नाचन लागी सब ग्वालनिया, नाचन लागी सब ग्वालनिया, बाजी बाजी रे श्याम तेरी पैंजन, या बाजी बाजी रे श्याम तेरी, हो बाजी बाजी रे श्याम तेरी, बाजी रे श्याम तेरी, बाजी रे श्याम तेरी, बाजी रे श्याम तेरी पैंजनिया, बाजी बाजी रे श्याम तेरी पैंजनिया, बाजी बाजी रे श्याम तेरी पैंजनिया, बाजी रे श्याम तेरी, बाजी रे श्याम तेरी, बाजी रे श्याम तेरी पैंजनिया. गोपाल कृष्ण महाराज की जय. असा हा आनंद सोहळा सुरू आहे. करता करता कृष्ण धावतोय. आता घराच्या बाहेर पडायला लागला आणि मग मात्र मित्र सवंगडी गोळा केले. पेंद्या, वडजा, वाकड्या सगळा मोठा झाला थोडा. सगळे मित्र मंडळी गोळा केले आणि सगळ्यांना म्हणायला लागला, का रे तुम्ही असे असे सगळे लोल का दिसताले सगळे? म्हणजे काय, असे रोड 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 सगळे दिसता. हा, मी पहा कुत्न कसा आहे, बलदंड छोटासा. अरे कुतना, तू राजाचा मुलगा, तुला नोनी खायला मिळतं. नोनी म्हणजे बटर, बटर, अमूल बटर. तो तुला राजा, तू राजा का लड़का है भाई, तुझे नोनी लोनी खाने को मिलता है, मक्खन खाने को मिलता है. पर तुम्हारे घर पे भी तो गैया है, आपको नहीं मिलता. अरे हमारे माता पिताजी मक्खन दूध दही सब जाके बेच देती, हमको छाछ पिलाते सिर्फ. अरे अरे दूध भी नहीं, नहीं सब जाके बेच देते. अरे ये तो बड़ी गलत बात है, हे तो खूप चुकीची गोष्ट आहे. मग काय करायचं? मग तू राजा आहे, तुझ्या घरचं दे ना आम्हाला थोडं खायला. हा, माझ्या घरचं देणार नाही. मग थांबा म्हणे करतो. घ्या रे सामुग्री चोखट, खडे सराठे काठ्या नीट, माझ बांधारे बळकट, शब्द कटकट न करावी. भगवंत म्हणाले, छोटेशा आपल्या सगळ्या 5-25 सवंगड्यांना गोळा केलं सगळ्यांना. अरे लोणी खूप खाऊ घालतो तुम्हाला, काळजी नका करू, माझ्याकडे खूप फॉर्म्युले आहेत. असा फॉर्म्युला लावतो तुम्हाला, लोणीच लोणी इतकं खाऊ घालतो. काय म्हणता कृष्णा? मग आम्हाला काय करावं लागेल? काही करायचं नाही, फक्त मी सांगेल ते ऐकायचं, आपलं डोकं चालवायचं नाही. घ्या रे सामुग्री चोखट, आज संध्याकाळी पोहोचा वडाच्या झाडाखाली. बर, मग पुढे खडे सराटे काठ्या, दगडाणा, छोटे छोटे टोकदार दगड आणा, छोटे छोटे दगड आणा सगळ्यांनी गोळा करून. कुतना दगड कशाला हे असं विचारायचं नाही, सांगितलं तेवढं करायचं. खडे सराटे, सराटे माहिती सगळ्यांना, गोखरू काटे असतात त्याला. खडे सराटे काठ्या, छोट्या छोट्या काठ्या आणा, काठा नीत. माझ बांधा रे बळकट, कमरेला बांधायला शेला आणा, माझ बांधा रे बळकट. आणि सगळ्यात महत्वाचं, शब्द कटकट न करावी, बडबड फालतू विचारायचे नाही, प्रश्न सांग, फक्त लोणी खायचं, दुसरं काही करायचं. चालेल कृष्ण, लोणी मिळणार असेल तर आम्ही काही करायला तयार आहे. सगळे जमले आणि ठरल्याप्रमाणे सुमती नावाच्या गवळणीकडे निघाले. आणि मागच्या दारातून कृष्णाने काय लीला केली की कडी खोलली, आत शिरले सगळे. ती सुमती वरती झोपलेली आणि दुसऱ्या मजल्यावर जावई झोपलेले, नवीनच आलेले. त्या काळात पुरुष सुद्धा लांब लांब शेंड्या ठेवायचे, सर्व समाजातले लोक. आणि कॉम्पिटिशन असायची. सौभाग्यवती म्हणायची माझी वेणी लांब, तो म्हणायचा नाही माझी शेंडी लांब. दोघांची कॉम्पिटिशन चालायची. तो नवीनच आलेला जावई होता, मस्त झोपलेला, सुनबाई मुलगी झोपलेली.
आता कृष्णाला काही गरज होती का आधी आपलं लोणी खावं ना. ते सुमतीच्या घरी गेले वरती आणि ती सासूबाई तिच्याशी भांडण झालं होतं कृष्णाचं. तिचा माठ फोडला होता आधी कृष्णाने. त्यामुळे ती म्हणाली होती सुमती माझ्या घरी येऊनच तर दाखव तू. मग दाखवते तू, राजाचा मुलगा आहे तू, माझ्या घरी ये म्हणे, दाखवते तुला माझा माठ फोडला का. कृष्ण भगवान म्हणाले आता आमंत्रण मिळालं तर तुझ्याच घरी येणार. सगळी 25 जणांची टोळी घेऊन पोहोचले. सगळे रात्री झोपलेले. वरती गेले आणि त्या सुमतीच्या जावयाची शेंडी आणि मुलीची वेणी गाठ मारून टाकली. आता भगवंताने गाठ मारली, आता कोणाला सोडता येईल का सांगा. असंच आपलं सगळ्यांचं असतं. गाठ पडल्यावर 7 जन्माची गाठ असते. हा मग आनंदी आनंद. तर त्या कृष्णाने ते केलं वरती. आणि मग आता मित्रांना म्हणाला सगळे चला. पूर्ण घरात सगळ्यांनी 25 जणांनी कुठे कुठे शिंके लागले ते सगळे शोधले. तेवढ्यात पेंद्या म्हणाला कुदना चल तिकडे चल. काय तिथे वरती शिंक आहे, शिंकात मोठा माठ आहे, पण म्हणे तो उंच आहे, आपण सगळे छोटे सगळे. चला मग कृष्णाने सगळ्यांनी आणलं आणि मग तिथे त्यांनी पिरॅमिड्स तयार करायला सुरुवात केली. काय म्हणतात त्याला, हा मनोरा, मानवी मनोरा बनवला सगळ्यांनी. कृष्णाने सांगितलं असे वाका, एक जण त्याच्यावर एक जण त्याच्यावर करता करता कृष्ण भगवंत सगळ्यात वरती चढले. आणि सगळ्यात वरती चढल्यावर कृष्ण असे हात वरती करतायत. तो हात काही पुरत नाही माठाला. तेवढ्यात खालून पेंद्या म्हणाला आले कुत्ता तू पण छोटा आहेस रे, तुझा हात पुरत नाही, मग तो माठ फोडशील कसा तू. कृष्ण भगवान म्हणाले माझा हात छोटा आहे पण माझ्या कमरेला काय आहे म्हणे, बासरी आहे. त्याने लगेच बासरी काढली आणि ठपक्कन मारलं आणि त्या माठाला छिद्र पडलं आणि लोण्याचे गोळे गपक गपक खाली पडायला लागले. पटकन उड्या मारल्या आणि सगळ्यांना म्हणे प्रत्येकाने करून या. प्रत्येकाने एक गोळा खायचा, बाजूला व्हायचं, एक गोळा खाली. सगळे त्या माठातून लोण्याचे गोळेच्या गोळे पडतात, सगळे खातात, पोटभर खाल्लं. माठ फोडला आणि भगवंत तिथे उभे राहिले आणि बासरी वाजवायला लागले. सगळ्यांना म्हणाले आता पटापटा सगळ्यांचं दही खाल्लंय, लोणी खाल्लंय, सगळ्या दह्या दुधाचा आता राडा करून टाका, सगळे माठ फोडून टाका. का तर यांना अक्कल द्यायची आपल्याला. हे सगळे याच्यावर आमचा अधिकार असताना तुम्ही विकून येताय. पोटभर सगळ्यांनी खाल्लं आणि सगळे माठ फोडून टाकले, सगळ्या दह्या दुधाचा राडा करून टाकला आणि भगवंत सगळ्यांना पळवलं. आणि पळवल्यावर मात्र बासरी वाजवायला सुरुवात केली. देव एका पायाने लंगडा, तो असा वाकडा आहे, तो असा सरळ कधी उभा राहत नाही. कसा असा एक पाय आडवा करून उभा राहतो. लंगडा एका पायाने लंगडा, लंगडा एका पायाने लंगडा, लंगडा 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 हो, लंगडा 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 हो. देव एका पायाने लंगडा, लंगडा एका बोला, एका पायाने लंगडा, लंगडा एका पायाने लंगडा, बोला लंगडा. लंगडा 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 हो, बोला लंगडा 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 हो. देव एका पायाने लंगडा, लंगडा एका पायाने लंगडा हो. गवळ्या घरी जातो लंगडा हो, दही दूध खातो लंगडा हो, दही दूध खातो लंगडा हो. करी दह्या दुधाचा रबडा, रबडा हो. देव एका पायाने लंगडा, लंगडा एका पायाने. वाळवंटी जातो लंगडा हो, वाळवंटी जातो लंगडा हो. विठुराया वाळवंटी जातो लंगडा हो आणि कीर्तन करीतो लंगडा हो. घेतो साधू संतांशी झगडा हो. प्रेमाचा झगडा असा आहे,
त्या ज्ञानेश्वर माऊलींना जाऊन विचारा, त्या तुकोबा माऊलींना विचारा, नामदेव महाराजांना विचारा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. वाळवंटी जातो लंगडाग, कीर्तन करीतो लंगडाग, घेतो साधू संतांशी झगडा. देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा, लंगडा एका पायाने लंगडा. गोपाल कृष्ण भगवान. असा हा आनंद परमानंद सुरू झाला. गोकुळातल्या सगळ्या बाळ गोपाळांना सगळ्यांना रोज लोण्याची दह्याची सगळ्याची मेजवानी मिळायला लागली. पाहता पाहता कृष्ण भगवंत सगळ्यांना व्यायाम करायला लावायचे आणि सगळे जण बलदंड व्हायला लागले. आता खावं तूप आणि मग दिसेल असे दिसायला लागले गुपगुपीत सगळे गवळ्याचे मुलं, सगळे शेतकऱ्याचे मुलं सगळे म्हणायला लागले कृष्ण भगवान क्या मजा आहे. सगळे बच्चे पार्टी खुश, पण त्यांचे आई वडील मात्र नाराज. सगळ्या आया ज्या गवळणी होत्या त्या नाराज व्हायला लागल्या, हे क्या हो रहा है. शेवटी एकीने कृष्णाला पकडला आणि यशोदेकडे घेऊन आली. हा बा तुझा कृष्ण कन्हैया. गारहाणे सुरू झाले आणि कृष्णाला म्हणाले, कृष्ण भगवंत म्हणाले तू आज मला माझ्या आईकडे घेऊन जातेस, पण मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणे का, तुझा माठ फोडेन मी. बरोबर पाण्याला जाते ना, मला माहिती बरोबर गुलेल मला चालवता येते आणि गुलेलनी मी बरोबर तुझा माठ फोडेन. ती म्हणे असा कसा फोडशील. तेवढ्यात ती गवळण दुसरी जी होती ती म्हणे मैं कैसे तू मेरी मटकी फोड़ेगा, मैं तुझे अंग्रेजी में बताती हूँ, मुझे अंग्रेजी भी आती है. डोंट टच माय गगरी मोहन रसिया, डोंट टच माय गगरी मोहन रसिया. ओ डोंट टच, मेरे गगरी को स्पर्श नहीं करना है, पत्थर तो बिल्कुल नहीं मारना है. डोंट टच माय गगरी मोहन रसिया. रंगीले रसिया रे, रंगीले रसिया रे मोहन रसिया. डोंट टच, हो डोंट टच माय गगरी मोहन रसिया, डोंट टच माय गगरी मोहन रसिया. हा डोंट टच माय गगरी मोहन रसिया. I am the daughter of Mathura Nagari, I am the daughter of Mathura Nagari. You are the son Gokul Rasiya, you are the son Gokul Rasiya. Don't touch, oh, don't touch my Gagari Mohan Rasiya. Don't touch my Gagari Mohan Rasiya. Don't touch my Gagari Mohan. Rangile Rasiya re, Rangile Rasiya re, Mohan Rasiya re, Mohan Rasiya. Don't touch my Gagari Mohan Rasiya. I am giving you दूध और त्या कृष्णाने येऊ नाही वाटायचं आणि यावं पण वाटायचं. असा आनंद काही वेगळाच असतो. येऊ नये असंही वाटायचं आणि यावं, मग त्यांनी यावं म्हणून मग कधी कधी त्याला लालूच दाखवायच्या. आय एम गिविंग यू दूध और माखन, आय एम गिविंग यू दूध और माखन. यू आर गिविंग आनंद रसिया, यू आर गिविंग आनंद रसिया. डोंट टच माय गगरी मोहन रसिया, don't touch my gagari mohan. Rangile rasiya re, rangile rasiya re mohan rasiya. Don't touch my gagari mohan rasiya, don't touch my gagari mohan rasiya. गोपाल कृष्ण भगवान की. अशा बाल गोपाळांच्या सुंदर लीला सुरू होत्या. किती वेळपर्यंत चालणार आहे? किती? 10 मिनिटं, एक 10-5-10 मिनिटं.
आता लीला तर अगाध आहेत त्या भगवंताच्या, इतक्या वर्णन कराव्या तितका आनंद आणि परमानंद आहे. आता तो कृष्ण भगवंत सगळ्यांना लोणी खाऊ घालतोय, दही दूध तूप, सगळे गोकुळातले गोप गोरे गोरे पान व्हायला लागले. खावं तूप आणि येईल रूप, तसं रूप आलं. सगळे म्हणायला लागले, कुतना आम्ही लोणी खातोय, आम्ही लोणी खातो तर आम्ही गोले गोले होतोय, पण तू किती लोणी खातोय, तुझ्या घरचं खातोय, गवळणींचं खातोय, सगळ्यांचं खातोय, पण तू कसा कालाच्या काला. आले 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 आले. मग ते सगळे चिडवायला लागले. तो 4-5 वर्षाचा कृष्ण, त्याला सगळे चिडवतात. बललाम बला, बललाम बला, बललाम बला, बललाम बला, बललाम बला, बललाम बला ले गोला कितना तू काले काला, अरे तू काले काला. बललाम बला, बलराम बलाले गोला कितना तू काले काला. माय यशोदा गोली छुंदल, माय यशोदा गोली छुंदल, नंद गोप ही गोला. माय यशोदा गोली, समजतंय ना तुम्हाला, आमच्या पेंद्याची गोडगोड वाणी आहे. माय यशोदा गोली छुंदल, नंद गोप ही गोला. त्यांच्या घालात तूच कशाले, एकच झाला काला. बलराम बला, बलराम बला. अमरावतीचे फार मोठे संगीतकार होऊन गेले, चालू ठेवा, कवीश्वर म्हणून त्यांचं हे काव्य आहे. बलराम बलाले गोला कितना तू काले काला. माय यशोदा गोली सुंदर, नंद गोप ही गोला. त्यांच्या घरात तूच कशाले, एकच झाला काला. बलराम बला, टाळी वाजवा. बलराम बलाले गोला कितना तू काले काला, तू काले काला. उगी उगी. आता तो कुठनं ललू लागला, सगळ्यांनी चिडवलं काळा 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 म्हणून, तो रडायला लागला. मग यशोदा मैया त्याच्याजवळ आली. अरे का रे चिडवता त्याला, चिडवू नका असं, थांबा मी आत्ता करते. काय करते, यशोदा मैया म्हणायला लागली, आणा रे बादलीभर दूध आणलं. कुठं आहे दूध, कसं आहे, म्हणजे गोल गोल आहे, या दुधाने आपण तुला नाव माखू घालू. मग तेव्हापासून देवाला दुधानी दह्यानी नाव माखू घालायची प्रथा सुरू झाली. पण एवढं कितीही यशोदा मैयेपासून आजपर्यंत सगळ्या जणी सगळे भक्त नाव माखू घालतात, तरी तो कसा आहे, काळा, तो काळा. तर यशोदा मैया त्याला मनवते आहे, काही काळजी करू नको, आपण तुला दुधानी नाव माखू घालू. मग तो कृष्ण खुश झाला. बलराम बला रे गोला कितना तू काले काला. माय यशोदा गोली सुंदर, नंद गोप ही गोला. त्यांच्या घरात तूच कशाले, एकच झाला काला. बलराम बलाले गोला कितना तू काले काला. गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे गोविंद भजो राधे गोविंद, राधे गोविंद भजो राधे गोविंद. बोला राधे गोविंद भजो राधे गोविंद, राधे गोविंद भजो राधे गोविंद. सगळ्यांना नम्र विनंती आहे, टाळी हे आदि मानव काळात माणसाला सापडलेलं पहिलं वाद्य आहे. टाळी, ताली से ताल बना है, मतलब ताल बाद में आया है, पहले ताली आई है. पहिलं ताल वाद्य तुमच्याकडे आहे. आणि टाळी ही कशी आहे, तर ही परमेश्वराला जोडणारी टाळी आहे. आणि गंमत आहे का, कीर्तनात जो टाळी टाळी, काही जण मनापासून वाजवतात, काही जण असं करतात. असं करू नका, मनापासून टाळी वाजवा, कारण हे सगळे ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहेत. तुम्ही जेवढी छान टाळी वाजवाल, उत्तम आरोग्य मिळवाल. बरोबर हृदय चांगलं काम करेल, हार्ट चांगलं करेल, वेळेवर दगा देणार नाही, हास्यफुस्स होणार नाही, आत्ता होते गेले असं होणार नाही, जर टाळी व्यवस्थित वाजवाल तर. कीर्तनात जो टाळी टाळी, त्याला यमराज कवटाळी. बोला, टाळी वाजवता की नाही. राधे गोविंद भजो राधे गोविंद, राधे गोविंद भजो राधे गोविंद, राधे गोविंद भजो राधे गोविंद.
असा हा आनंद गोकुळात सुरू आहे. छुम 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 कृष्णाचे पैंजण सगळ्या गोकुळभर वाजतायत, म्हणून ती माती पवित्र झाली आहे. म्हणून आपण तिला गोपीचंदन म्हणून मस्तकावर धारण करतो. आता ह्या सगळ्या गारहाणे वाढायला लागले, यशोदा मैया त्रासली. त्यामुळे कुठना कृष्णा हे काही बरोबर नाही बाबा, तू राजाचा घरचा आणि चोरी करते हो, हे कोई अच्छी बात नाही. कृष्ण भगवान म्हणतात, चोरी को मोहे लागत मिठो. मला घरचं गोड नाही लागत ना, राजाचं असलं तरी मला आवडतं कुठलं, चोरी करून खाणं. तुम्ही करून पहा, घरी लोणी किंवा साय असेल ती चोरून खाऊन पहा, मग काय मजा येते, मग काय मजा येते कळेल. अशी मजा असते. त्या चोरीचं खावण रट्टा पण खावा त्याच्यासोबत, मग तर आनंदी आनंद, डबल आनंद मिळतो. अशी मजा असते. पण कृष्ण भगवंत म्हणतात की मला चोरी को मोहे लागत मिठो. शेवटी म्हणाली, अरे बेटा शोभतं का, असं राजाचा मुलगा आहे तू, तुझ्या सगळ्या मित्रांना आणि सगळ्यांना आम्ही आमच्या घरचं खाऊ घालू ना, इतकं कमी आपल्या इथे लाखो गायी आहे, आपल्याला काय कमी आहे, कशाला बोलले खायला लावतो मला सगळ्यांची. मग शेवटी मार्ग काढला, ते काही चालणार नाही, खूप झालं, आता इतके दिवस चोऱ्या केल्या, खूप झालं. आणि मग आईने समेट केला आणि सांगितलं, उद्या तुझ्या सगळ्या गोपांना सगळ्यांना सांग, छोटे छोटे वासर घेऊन या आणि सगळेजण चला. कुठे? सगळ्यांनी यमुनेच्या तिकडे जंगलात जा, वासरांना चरवायला, तुम्हाला सगळ्यांना भरपूर मी खाऊ देते. आणि सगळ्यांनी आपापले डबे आणा. आणि सगळेजण दुसऱ्या दिवशी गोपाळ कृष्णाची वाट पाहू लागले. सकाळ झाली, सूर्याची आरक्त किरण भूमी तलावर पसरू लागली, पक्ष्यांचा गुंजारव सुरू झाला, आनंदी आनंद सगळीकडे सुरू आहे. आणि सूर्य देवता प्रसन्न झाली. पण कृष्ण महाराज उडुप्प झोपलेले आहेत आईच्या कुशीमध्ये. तिकडून लहान छोटे छोटे सवंगडी आवाज देतात, तुम जागो मोहन प्यारे प्यारे, जागो मोहन प्यारे प्यारे, सावरी सूरत मोहे मन हे भारे, सुंदर लाल हमारे, जागो मोहन प्यारे प्यारे, प्रात समय उठी भानु दया भयो, प्रात समय उठी भानु दया भयो, ग्वाल बाल सब भूपति ठाणे, ग्वाल बाल सब भूपति ठाणे, तुम्हारे दरस के कहा जठाड़े, तुम्हारे दरस के कहा जठाड़े, उठी उठी नंद की शोरे, जागो मोहन प्यारे प्यारे, जागो मोहन प्यारे. गोपाल कृष्ण भगवान की. पटकन यशोदा मैयेनी तयार केलं आणि मस्त त्याला छान लोणी विणी सगळा डब्बा बांधून दिला. जुन्या काळी कापडामध्ये बांधून द्यायची, अशी छान शिदोरी दिली. सगळे वासरं घेऊन, छोटे छोटे पिल्लं काठ्या घेऊन, बासरी घेऊन कृष्ण भगवंत निघाले. आता मात्र त्या सगळ्या गवळणी इतके दिवस तर गारहाणे करत होत्या आणि आता ढसा ढसा रडायला लागल्या की दिवसभर याचं दर्शन होणार नाही, संध्याकाळीच येईल, सगळ्या संध्याकाळपर्यंत आता वाट पाहावी लागेल. इतके दिवस ज्याच्या गारहाणे करत होत्या त्याच्यासाठी या सगळ्या प्रेम भक्ती भावानी ढसा ढसा सगळ्या रडायला लागल्या. जल्दी आणा जल्दी आणा, सगळ्या लवकर ये कृष्णाला म्हणतायत. आता हे सगळे तिकडे गेले. दिवसभर खेळ झाले. खेळ झाल्यावर सगळे सवंगडी म्हणायला लागले, कृष्णा भूक लागली, चला आता डब्बे खाऊ. आणि मग कृष्णाने सगळ्यांना गोल बसवलं आणि पत्रावळीमध्ये अंथरल्या. सगळ्यांनी पिंपळाच्या झाडाचे पानांच्या पत्रावळी बनवल्या आणि तिथे टाकल्या. आणि सगळ्यांनी आपापला डब्बा खायचा नाही. बरं काय करायचं, आपल्या डब्यात असेल ते सगळे इथे आणून टाका. कृष्णाने आपले सगळं लोणी दही जे जे आणलं होतं त्यांनी लाडू विडू ते सगळे सुका मेवा सगळा तिथे टाकला. कोणाकडे गरीबाकडे पोहे होते त्यांनी पोहे टाकले, कोणी लोणचंच आणलं होतं त्यांनी लोणचं, ज्याच्याकडे जे होतं ते त्यांनी सगळं तिथे टाकलं आणि त्या सगळ्याचा मस्त काला केला. आहा, ह्या काल्याचा उद्देश हा आहे सर्व जाती धर्म सगळ्या भक्तांमध्ये ऐक्य निर्माण, सगळ्यांमध्ये एकत्र जेवण्याची, सगळ्यांमध्ये अस्पृश्यता आपल्या धर्मात नव्हतीच हे याचं उदाहरण आहे.
सगळ्या 18 पगड जातीचे गोपाळ तिथे, कोणी शेतकरी आहे, कोणी गवळी आहे, कोणी कृष्ण आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी वडजा, आपण सगळेजण एकत्र येत आहेत आणि एकत्र काला करून खातात. जिथे भारतभर सगळीकडे जिथे जिथे गोपाळ काला होतोय, कुठे अस्पृश्यता, हे राजकारणी लोक जाणीवपूर्वक हिंदूंमध्ये ह्या गोष्टी घुसवतात. आणि तिथे सुंदर काला केला आणि मग कृष्णाने सांगितलं, आपल्या हाताने आपण नाही खायचं, मी सगळ्यांना भरवेन. कृष्णाने सगळ्यांना काला खाऊ घालायला सुरुवात केली. असा तो आनंद. स्वर्गीचे देवदेवता पुष्पवृष्टी करू लागले सगळेजण. आणि पुष्पवृष्टी करता करता ते सगळे म्हणायला लागले, काय भाग्यवान आहेत हे गोपाळ, आता आपण आपल्याला हा काला मिळायला हवा. कृष्णाला विनंती केली. कृष्णाने सांगितलं, मी जेव्हा विचारलं होतं तुम्हाला या माझ्या मदतीला, तुम्ही यायला तयार नव्हते, आता काला नाही मिळणार. थांब म्हणे, तुम्ही हात तर धुवाल ना म्हणे नदीमध्ये. सगळे कोणी मगर बनवून, कोणी मासे बनवून पटापटापटा नदीत आले. कृष्णाने पाहिलं, अच्छा फुकटचा काला खायचा आहे तुम्हाला का, नाही देणार. तो शेवटी वाकडा आहे, तो काही सरळ आहे का. कृष्ण कन्हैया सगळ्यांना काला पोटभर सगळ्यांनी खाल्ला. तोंडाला लावून झाला. आजकाल ते जे लावतात ना, ती काही आजची पद्धत नाहीये. काय करतात ते बफे, सगळे बफे करतात खाण्यासाठी, एकीकडे लावण्यासाठी एक असतो, ते लावतात चेहऱ्याला आजकाल असं काहीतरी. पण ही काही जुनी पद्धत आहे. या आधी जुनी. ते मस्त काला खाल्ला, दह्याचा रबडा केला सगळ्यांनी, मस्त दही लोणी पोळाच्या तोंडाला लागले. कृष्णा म्हणे, चला नदीत हात धु. नाही नाही नाही, कुणीही नदीकडे जायचं नाही. म्हणून हात कुठे पुसायचे, म्हणजे आपल्या कपड्याला पुसून टाका. सगळ्यांनी कपड्याला पुसून टाका. ते बिचारे देवादी देव नदीमध्ये आले, पण त्यांना काला दिला नाही कृष्णाने. त्यांनी ठेंगा दाखवला. तिकडे जसं बोललं होतं वानर म्हणून आले होते, आता आले नाही तुम्ही माझ्या मदतीला, मग आता तुम्हाला काला मिळणार नाही. अशी मजा कृष्णलीला सुरू होत्या. आणि अशाच कृष्णलीला आमच्या जीवनातही घडाव्या. आणि कृष्णासारखं गोकुळ जे आहे ते प्रत्येकाच्या घरात व्हावं. गोकुळाचा आनंद प्रत्येकाच्या घरात व्हावा आणि तो परमानंद प्रत्येकाच्या घरी व्हावा. म्हणूनच तर तुकाराम महाराज आम्हाला जाग करतायत की हा गोकुळाचा आनंद आपल्या हातात आहे, आपल्या मुठीत आहे, आपल्या मुखाला विंदात आहे. आपण नामस्मरण, भजन, कीर्तन या माध्यमातून तो गोकुळाचा आनंद घेऊ शकतो, त्या परमानंदाला प्राप्त करू शकतो. म्हणूनच गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, हेच तर खरं सुख आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे, गुढ्या तोरणे करती कथा आणि गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. गोपाल कृष्ण भगवान की. सगळ्यांनी हात जोडा, एक श्लोक म्हणूया. त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष गोकुळातून एक छोटीशी गोपिका आलेली आहे. तिचं गवळणीचं नृत्य पाहायचं आहे. ती सजून तयार आहे बिचारी. का तो माझं कीर्तन किती वेळ लांबलंय, ते तिचं नृत्य तिला सादर करायचंय. ती पण उत्सुक आहे आणि आपण सगळे पण तिचं नृत्य पाहण्यासाठी उत्सुक आहोत. हात जोडा सगळ्यांनी. धर्मार्थ कष्ट करण्या तनु ही झिजावी, काही समाज सुहितार्थ कृती घडावी. वांछा अशी जरी वसे लवमानसात, तू आर्य धर्म जप मंत्र निजांतरात. सद्गुरु गजानन महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय. पुनश्च मोठा आनंद आहे.
अत्यंत ऋणी आहे मी द्रविड काकांचा, कारण आमच्या वडिलांवर त्यांचं जे प्रेम होतं तेच प्रेम त्यांनी आमच्यावर करून आम्हाला त्यांनी जागं केलं. नाही नाही, ती पुढची परंपरा तुम्हाला जागवायची, वडिलांची चालवायची आहे. तर त्यासाठी असे प्रेरणा देणारे प्रेरक आहेत आणि त्यांच्या पाठीशी मम्मा आहे आशीर्वाद देणाऱ्या. त्याही मोठ्या स्नेहाने बाबांवरही आमच्या सगळ्यांवर मायेचं प्रेम त्यांनी केलेलं आहे आणि तेच प्रेम असंच राहो. गजानन महाराजांची अशीच तुम्हा आम्हा सगळ्यांवर कृपा राहो ही महाराजांच्या चरणी इच्छा व्यक्त करून कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतो आहे. यानंतर नृत्य होईल ना. टी ब्रह्मांड नायक